वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्याते निवडताना आयोजकांची फारच कसोटी असते. दरवर्षी आपण 1 फेब्रुवारीला वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियावर आवाहन करून नागरिकांच्या सूचना मागवत असतो आणि आलेल्या सूचनांमधून एकेका विषयामध्ये 10-10, 15-15, 20-20 सूचना येत असतात. आणि आलेल्या सूचनांमधून सगळ्यात टॉपमोस्ट जे काही नाव असेल त्याच्यासाठी आम्ही आयोजक म्हणून प्रयत्न करत असतो. डॉक्टर संजय धुर्जड यांना आमंत्रित करतो. निरोगी जीवनाचा मूलमंत्र. सर्वप्रथम मी वसंत व्याख्यानमाला समिती आणि आयोजक यांचा मी आभारी आहे की त्यांनी इतक्या ह्या कठोर प्रसंगातून किंवा कठोर परिस्थितीतून माझं नाव आणि आमच्या दोघांचं नाव निवडलं यावर्षीसाठी. तर त्याबद्दल मी खरोखर त्यांचा आभारी आहे. आणि मला असं आठवतं की 10 वर्षापूर्वी 2016 ह्याच मंचावरती मी एका व्याख्यानासाठी आलो होतो आणि कदाचित त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी बसलेलो होतो आणि ह्या व्यासपीठावरती माझे एक गुरु व्याख्यान देत होते आणि तिथे बसलेले असताना तेव्हा मला असं वाटलं की अरे एक दिवस मी पण ह्या व्यासपीठावर जाईल. आणि आज तो प्रसंग आलेला आहे. 10 वर्ष मी स्वतःला ह्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आलो आहे आणि म्हणून कदाचित माझ्या नावाची निवड झाली. आणि आज मी तुमच्यासमोर एक खूप महत्त्वाचा विषय मांडणार आहे, निरोगी जीवनाचं मूलमंत्र. आणि हे सांगण्यासाठी तुमच्यासमोर एक डॉक्टर उभा आहे आणि एक ऑर्थोपेडिक सर्जन उभा आहे. तर स्वाभाविक तुमच्या मनामध्ये असा समज झालेला असणार आहे की इथे तुम्हाला हाडांचे सांध्यांचे आजारांविषयी तुम्हाला माहिती दिली जाईल किंवा वेगवेगळ्या आजारांबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल की हे करा, ते नका करू, असं करा किंवा तसं नका करू. आणि शरीर कसं सुदृढ ठेवायचं आणि कसं स्वतःला निरोगी ठेवायचं या पद्धतीचं असं काहीतरी व्याख्यान तुम्हाला कदाचित अपेक्षित असेल. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या मनामध्ये जे आत्ता काही असेल, जो काही समज असेल आणि जो अंदाज तुम्ही बांधलेला असेल आणि जी अपेक्षा तुम्ही घेऊन आलेला आहे याच्यापैकी काहीही होणार नाही. कारण मी खूप वेगळ्या विषयावरती बोलणार आहे आणि कदाचित हे त्याचं कारण असं आहे की मी जे काही सांगणार आहे ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन किंवा एक डॉक्टर म्हणून तुम्हाला जे सांगणार आहे ना, ही सगळी माहिती तुमच्याकडे ऑलरेडी आहे. आणि जरी नसली तरी तुम्हाला हे सगळे आजार आणि ह्या सगळ्या आजारांबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलचे उपचार सांगण्यासाठी नाशिकमध्ये आत्ता कमीत कमी 150 ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत आणि कमीत कमी 2,000 ते 3,000 इतर डॉक्टर्स आहेत नाशिकमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी. आणि जरी तुम्ही डॉक्टरांकडून ही माहिती नाही घेतली तरी तुमच्या खिशामध्ये जो डब्बा आहे त्या डब्यामधून तुम्हाला सगळी माहिती गुगलकडून मिळेल. नाही काही तर वर्षभरामध्ये तुम्ही ते आरोग्य पुरवणी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वाचतात, तर तिथूनही तुम्हाला वेगवेगळ्या आजारांबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलचं सखोल असं ज्ञान तुम्ही आत्तापर्यंत घेतलेलं असणार आहे आणि इथून पुढे पण तुम्हाला मिळणारच आहे. परंतु मला तुमच्याशी एक वेगळ्या विषयावरती संवाद साधायचा आहे. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आयोजकांनी मला सांगितलं की अर्धाच तास आहे. तर अर्ध्या तासामध्ये कदाचित मी ह्या विषयाला न्याय देईल की नाही मला कल्पना नाही. परंतु जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि तुम्ही मला ह्या व्याख्यानाला ह्या अशा पद्धतीने ऐकायचं की हे तुमच्यासाठी याच्यामध्ये काय आहे, व्हॉट इज इन इट फॉर मी, की मेरे लिए इसमें क्या है. जे काही मी सांगेल तुम्हाला हे तुम्ही तुमच्या जीवनासाठी, तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी हे कसं लागू पडतं ह्या दृष्टीने तुम्ही जर मला ऐकलं तर निश्चितपणे मी गॅरंटेडली तुम्हाला सांगतो की तुम्ही एक तरी विषय किंवा एक तरी गोष्ट इथून अशी घेऊन जाल की तुम्ही कायमस्वरूपी ते लक्षात ठेवाल. खूप सगळ्या गोष्टी आहेत. मी जीवनावर खूप सगळं बोलतो, मी खूप विषयांवरती बोलतो, परंतु आरोग्य हा माझ्या शिक्षणाचा भाग आहे, माझ्या अनुभवाचा भाग आहे, माझ्या कौशल्याचा भाग आहे. आणि मी अनेक रुग्ण आतापर्यंत ट्रीट केलेले आहेत आणि बरे केलेले आहेत. तर आरोग्य हा स्वाभाविक माझा विषय होऊनच जातो. तर म्हटलं चला आता आपण आरोग्यावरतीच बोलूया काही. परंतु आरोग्याचे वेगळे
आयाम किंवा वेगळ्या बाजू मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत. हे जे आपलं जीवन आहे ना, याचे 4 बाजू आहेत, 4 आयाम आहेत, 4 डायमेन्शन्स आहेत, 4 दिशा आहेत. जे आपल्याला आरोग्य म्हणून माहिती आहे ती आपली फिजिकल डायमेन्शन किंवा ती भौतिक, आणि हे शरीर म्हणजे शारीरिक इजा, शारीरिक व्याधी, शारीरिक आजार आणि शारीरिक जे काही गोष्टी आपण आरोग्याशी संबंधित ठेवतो याच्याच बद्दल आपल्याला माहिती आहे. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आणि हे मॉडर्न मेडिसिनने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की शारीरिक व्याधी ह्या फक्त संपूर्ण आजारांपैकी फक्त 20% व्याधी ह्या शारीरिक व्याधी असतात. उर्वरित 80% व्याधीज याला आम्ही सायकोसोमॅटिक इलनेसेस म्हणतो. म्हणजे 80% आजार हे तुम्हाला तुमच्या शरीराच्या बाहेरून तुमच्या शरीरात येतात. तुमच्या मानसिक स्थितीवरून, तुमच्या विचाराच्या पद्धतीतून, तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या वागणुकीतून, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून तुम्हाला अनेक आजार उद्भवतात. आणि ते कसे उद्भवतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. कदाचित त्याच्यावरती काम केल्यानंतर तुमच्यावरती होणारे हे शारीरिक व्याधी जे आहेत, जे आजार आहेत, हेच होणार नाही. आजार झाल्यानंतर तो कसा बरा करायचा हे सांगण्यासाठी भरपूर डॉक्टर्स उपलब्ध आहेत, भरपूर वैद्य उपलब्ध आहेत, भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत आणि भरपूर मटेरियल आहे या इंटरनेटवरती. पण आज आपण त्याच्या दुसऱ्या बाजू समजून घेऊया. अर्थात शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे. शरीराच्या व्याधी होऊ नये याच्यासाठी आधी तर शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि शरीराची काळजी का घेतली पाहिजे? कारण शरीर पण तितकंच महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे जीवन जगलेले आहात आणि भविष्यातही तुम्ही जे जीवन जगणार आहात, जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगून आहात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात करायच्या आहेत, हे करण्यासाठी शरीराची गरज आहे. जर शरीरच नाही आहे तर ते सगळे स्वप्न, त्या सगळ्या इच्छा, त्या सगळ्या अपेक्षा, त्या सगळे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ह्या शक्यच नाही. ज्या दिवशी हे शरीर संपेल त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी संपून जातात. म्हणून शरीर सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शरीरासाठी काय लागतं की हे शरीर चालवण्यासाठी ऊर्जा लागते. आणि ती ऊर्जा कुठून मिळते? हे आपल्याला अन्नातून मिळते. आपण जे खातो त्याचं ऊर्जामध्ये रूपांतर होतं, आणि जे काही खातो ते ऊर्जात रूपांतर होतं. म्हणून आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ती ऊर्जा पोहोचते आणि ते शरीर आपलं चालतं. प्रत्येक अवयव काम करतं, कार्य करतं. प्रत्येक संस्था आपल्या ह्या शरीरामध्ये काम करते. आणि त्या संपूर्ण शरीराच्या सगळ्या संस्था एकमेकांशी सुसंगतपणे काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. मग आपण विचार करा ना, आपण ह्या शरीरासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी आपण ह्या शरीरामध्ये काय काय टाकतो. जसं आपल्याकडे गाडी आहे, 2 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे, तिच्यासाठी ऊर्जा म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल असतं. मग आपल्या गाडीसाठी आपण ज्यावेळेला इंधन निवडतो तर ते उच्च प्रतीचं इंधन कुठे मिळतं हे शोधत आपण त्या पंपावरती जातो आणि तिथे पेट्रोल टाकतो. तेव्हा ती आपली गाडी सुरळीत चालते, अनेक दिवस चालते. मग शरीरामध्ये आपण ज्यावेळेला अन्न टाकतो त्यावेळेला हा विचार करतो का की हे अन्न माझ्यासाठी योग्य आहे की नाही योग्य आहे, हे मला पचणार आहे की नाही पचणार आहे, हे माझ्यासाठी लाभदायक आहे की नाही लाभदायक आहे, हा विचार आपण सहसा करत नाही. जे आपल्याला समोर दिसतं, जे आपल्याला खावं वाटतं आपण ते सगळं खातो. परंतु हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही याचा आपण विचार करत नाही. माझे अनेक पेशंट्स मला विचारतात की सर मी काय खाल्लं पाहिजे किंवा माझ्यासाठी योग्य आहार काय आहे. तर मी त्यांना एकाच वाक्यामध्ये सांगतो, ज्या गोष्टी तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी खाऊ घातलेल्या आहेत ना, तेच अन्न तुमच्यासाठी बेस्ट अन्न आहे. कारण ते इतक्या वर्षांपासून तुम्ही ते पचवत आलेला आहात, त्याची टेस्ट तुम्हाला डेव्हलप झालेली आहे, ते डायजेस्ट करण्याची कॅपॅबिलिटी तुमच्या शरीरामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यामुळे तेच अन्न तुमच्यासाठी बेस्ट अन्न आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही खाल्लं तर कदाचित त्याच्यामध्ये अजीर्ण होतो, अपचन होतं, ॲसिडिटी होते आणि अनेक पचनाच्या व्याधी तुम्हाला लागतात. हल्ली आपण बघतोय फास्ट फूडचा जमाना आहे. सरांनी आत्ता जस्ट सांगितलं 2020चा जमाना आहे. पटकन गेलं, काहीतरी खाल्लं, एखादा वडापाव, एखादा समोसा, आणि आपण तात्पुरती ती भूक मिटवतो. परंतु खरोखर आपल्याला ते शरीराला योग्य आहे का? फक्त गरज म्हणून आपण खातो. मग ते जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं, हा पण एक प्रश्न आहे. तर जगायचं आहे म्हणून खायचं आहे, आणि जे खायचं आहे ते दीर्घकाळापर्यंत आपण हे शरीर कसं टिकवू शकतो ह्या दृष्टीने जे अन्न योग्य आहे तेच अन्न खाल्लं पाहिजे.
आपण महाराष्ट्रात राहतो, आपण ह्या जगाच्या ह्या भागामध्ये राहतो. इथे आपल्याला डाळी, धान्य, कडधान्य, फळं, फळभाज्या हे आपलं स्टेपल डाएट आहे आणि आपण हेच खाल्लं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर आपण इटालियन पास्ता आणि ते रशियन सलाड्स आणि पिझ्झा वगैरे जर खाल्लं तर कदाचित ते पचवण्यासाठी आपलं शरीर बनलेलं नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये असं कोणी जर खात असेल तर त्यांना ही सूचना द्या की आपलं शरीर, आपलं जेनेटिक्स या पद्धतीने बनलेलं आहे की आपल्याला हे धान्य, कडधान्य, फळं, फळभाज्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पालेभाज्या, ह्या पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणून आपण हेच खाल्लं पाहिजे. हां, कधीतरी एक चव म्हणून, एक चेंज म्हणून तुम्ही खाऊ शकता, परंतु खूप जास्त नाही. जसं शरीर चालवण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसं हे शरीर दीर्घकालीन टिकवण्यासाठी ह्या शरीराला व्यायामाची गरज आहे. एक व्यायाम करणं इतकं आवश्यक आहे, कारण ते सुदृढ ठेवणं, तर ते योग्य पद्धतीने ते चालत राहिलं पाहिजे, ते कार्यक्षम राहिलं पाहिजे, याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही एक डॉक्टर म्हणून एखाद्या आमच्या पेशंटला सांगतो की सर तुम्ही रोज व्यायाम करा, किमान एक अर्धा तास, पाऊण तास, आणि आम्हाला उत्तर मिळतं की सर वेळच नाही आहे. मला त्यांना प्रश्न पडतो की तो वेळ नाही आहे आणि स्वतःसाठी वेळ नाही, स्वतःच्या शरीरासाठी जर वेळ नाही तर मग जगता कशाला? तर किमान तुम्ही रोज एक अर्धा तास, अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आठवड्यातून 3 ते 6 तास मिनिमम कमीत कमी तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी व्यायाम करण्यासाठी तुम्ही काढलाच पाहिजे. 168 तासापैकी जर तुम्हाला 6 तास व्यायाम करायचा आहे तर उर्वरित 162 तास तुमचे एकदम ऊर्जावर्धक जातात, एनर्जेटिक जातात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगू शकतात. हे शरीर तुमचं साथ देतं. मग व्यायाम करायचा कशासाठी करायचा? त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, म्हणजे बायोलॉजिकली सुद्धा आणि शास्त्रीय दृष्टीसुद्धा ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करता, म्हणजे साधा चालण्याचा व्यायाम असेल किंवा जॉगिंगचा व्यायाम असेल किंवा कुठलाही व्यायाम करतात, तर शरीरामध्ये काही प्रथिनं, काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात. विशेष करून मेंदूमध्ये काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात. प्रोस्टाग्लॅंडिन्स असेल, सिरोटोनिन आहे किंवा इतर काही हॉर्मोन्स आहे जे शरीराला, म्हणजे मेंदूला उत्तेजन देतात आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर उत्तेजित राहतं. जर शरीर सकाळी तुम्ही अर्धा तास त्यासाठी जर दिला तर तुम्ही अनुभवाल की तुमचा पूर्ण दिवस एकदम एनर्जेटिक जातो. याच्यासाठी व्यायाम करायचा आहे. मग नेमका काय व्यायाम करायचा आहे? तुम्ही काही पण करू शकता. व्यायाम करण्यासाठी साधा मॉर्निंग वॉक तुम्ही करू शकता, जॉगिंग करू शकता, रनिंग करू शकता, स्विमिंग आहे, योगा आहे, असे अनेक प्रकारचे व्यायाम आहे. खेळसुद्धा तुम्ही खेळू शकता. कुठल्याही प्रकारचा व्यायाम, कुठल्याही प्रकारचं शारीरिक कष्ट काम नाही. शारीरिक कष्ट म्हणजे काम नाही, परंतु व्यायाम हा वेगळा आहे आणि दैनंदिन कामकाजासाठी जे तुम्ही काम करता तो व्यायाम नाही. ते एक्झर्शन आहे, आपल्याला एक्सरसाइज करायची आहे, याच्यामध्ये फरक आहे. ओके, तर हे एक्सरसाइज कशासाठी करायची आहे याच्यामधून आपल्याला 3 गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक तर आपल्या स्वतःचा स्टॅमिना वाढवायचा आहे, म्हणजे एन्ड्युरन्स वाढवायचा आहे, की आपली ही क्षमता आहे शरीराची व्यायाम करण्याची किंवा काम करण्याची जी क्षमता आहे ही वाढली पाहिजे. आपल्या स्नायूंची ताकद वाढली पाहिजे, असे व्यायाम करायचे आहे. आणि शरीराची लवचिकता वाढली पाहिजे. या 3 गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला व्यायाम करायचे. मग त्या तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्यासाठी उपलब्ध असलेले व्यायाम हे तुम्ही काहीही करू शकता. यापैकी कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. आणि तिसरी गोष्ट, हे शरीर सकाळपासून रात्रीपर्यंत हे जे काम करतं, हे सगळे जे स्नायू तुमच्यासाठी काम करतात, हृदय काम करतं, मेंदू काम करतं, तुमचे हाडं, सांधे, सांध्यांवरचे जे काही आवरण आहेत, हे सगळं ज्यावेळेला तुम्ही दिवसभर वापरता ना, तर त्याला आरामाची पण गरज असते. आपण कुठलीही वस्तू घ्या, अगदी साधी आपली गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर असेल, आपण खूप अनंत काळापर्यंत चालू नाही शकत. खूप जास्त वेळ चालवली तर ती थांबावं लागते, ती थंड करावं लागते. आणि ती थंड करण्यासाठी शरीराला आरामाची गरज आहे, रेस्टची गरज आहे. निद्रा, स्लीप याची शरीराला खूप गरज आहे. का पाहिजे, का गरज आहे? कारण त्या वेळामध्ये किंवा त्या 6 तासामध्ये किंवा 8 तासामध्ये रिपेअरिंगचं काम चालतं. जी मोडतोड झालेली असते, जे वेअर अँड टेअर झालेलं असतं, जे जीर्ण झालेला भाग असतो किंवा जे पेशी दिवसभरामध्ये त्यांची पण लाईफ असते आणि त्यांची लाईफ संपल्यानंतर ते निर्जीव होतात. ते पेशी पुन्हा नवीन पेशी तयार होण्यासाठी शरीराला वेळ द्यावा लागतो. आणि तो वेळ म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आराम करतात, ज्यावेळेला तुम्ही झोप काढतात, तर
ती वेळ असते की त्यावेळेला तुमचं शरीर स्वतःला रिपेअर करतं. देवाने ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, फक्त आपल्याला ती माहीत नाही आहे. आणि हा जो झोपेचा जो वेळ आहे तो रिपेअरिंगचा वेळ आहे, तो स्वतःला सर्व्हिसिंग, डेली सर्व्हिसिंगचा वेळ आहे असं समजा. आणि म्हणून आरामाची गरज आहे. किमान 6 तास, 6 ते 8 तास तरी झोप पाहिजे. खूप व्यस्त असाल तर ऑन अन ॲव्हरेज 7 तास झोप तुम्हाला घेतलीच पाहिजे. परंतु 6 तासापेक्षा कमी झोप जर असेल तुम्हाला तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. आणि तुमचे कामं तुम्ही अशा पद्धतीने मॅनेज करा की तुम्हाला दिवसभरामध्ये 24 पैकी किमान 6 तास तरी झोप मिळालीच पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं शरीर हे अनेक वर्ष टिकलं पाहिजे, अनेक वर्ष ते चिर तरुण राहिलं पाहिजे आणि अनेक वर्षापर्यंत त्यांनी तुमची साथ दिली पाहिजे, तुमचे जे काही स्वप्न असतील, तुमचे जे काही इच्छा अपेक्षा असतील, जे काही तुम्हाला जगायचं आहे ते जगण्यासाठी हे शरीर आवश्यक आहे. आणि म्हणून त्याची काळजी आत्तापासून घेणं आवश्यक आहे. तुमचं वय काही पण असो, 30 असो, 40 आहे, 50 आहे, 60 का असे ना, आत्तापासून जरी काळजी घेतली तरी ते तुमचं आयुष्यमान वाढण्यासाठी तुम्हाला ते मदत करेल. आणि तुमच्या घरामध्ये जर तुमची तरुण पिढी असेल आणि तुमची जी मुलं किंवा नंतरच्या पिढीतली जी काही मंडळी असेल तर त्यांना ह्या गोष्टी समजून सांगा. आणि ह्या पद्धतीने त्या शरीराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण शरीर नाही तर हे जगच नाही, हे जीवनच नाही. म्हणून शरीर खूप महत्त्वाचं आहे. त्याचा दुसरा आयाम, दुसरी बाजू, दुसरं डायमेन्शन म्हणजे मेंटल डायमेन्शन्स, म्हणजे तुमची बौद्धिक क्षमता, बौद्धिक आयाम, बौद्धिक बाजू, तुमचा मेंदू, तुमचं ब्रेन. कदाचित शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अवयव कुठला असेल तर ते तुमचा मेंदू आहे. तर विचार करा ना, मेंदूवरती आत्तापर्यंत तुम्ही किती वेळ दिलेला आहे, मेंदूच्या विकासासाठी तुम्ही किती वेळ दिलेला आहे. लहानपणी आपण शाळेमध्ये गेलो, कॉलेजला गेलो, तिथे काही शिक्षण घेतलंय, तेवढं काय ते आपण मेंदूवरती काम केलेलं आहे, मेंदूच्या विकासासाठी काम केलेलं आहे, अभ्यास केला आहे, आपली स्मरणशक्ती वाढवलेली आहे, आपली बौद्धिक क्षमता वाढवलेली आहे. परंतु हे वयाच्या 20व्या 22व्या किंवा 25व्या वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर आपण शिक्षण घेणं थांबवलं. आणि आपल्याला असं वाटतं की मेंदू वाढला पाहिजे. जर त्या मेंदूला कामालाच नाही लावलं तर तो वाढेल कसा. शरीराचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे की तुम्ही शरीराच्या कुठल्याही भागाला जितकं जास्त कामाला लावाल तितका तो जास्त वाढतो, तितकी त्याची क्षमता जास्त वाढते, त्याची तेवढी ताकद वाढते. तुम्ही जिममध्ये जाता, तुम्ही डंबेल्स किंवा बेंच प्रेस मारतात, तुम्ही त्या मसलला जेवढं रिपीटेडली त्या कामाला लावतात ना तर तेवढा तो मसल वाढतो. तुम्ही जितकं हाड काम कराल तेवढं तुमचे ते हाडं आणि सांधे तितके मजबूत होतात. तसंच मेंदूचं पण असतं, जितकं जास्त तुम्ही मेंदूला कामाला लावाल तितका मेंदू तुमचा वाढेल, तितका जास्त त्याचा विकास होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जीवन जगताना सुद्धा तुम्ही बघा ना की शाळेचं शिक्षण झालं, तुम्ही डिग्री घेतली किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाला आणि एकदा का शिक्षण संपलं आणि तुम्ही संसाराला लागले किंवा नोकरीला लागले, त्याच्यानंतरचं आपण शिक्षण बंद करून टाकतो. आणि ही अपेक्षा करतो की जे शिक्षण आत्तापर्यंत झालेलं आहे किंवा वयाच्या 25व्या वर्षापर्यंत झालेलं आहे त्या शिक्षणाच्या, त्या बुद्धीच्या आणि त्या क्षमतेच्या आधारावरती पुढचे 50 वर्ष 70 वर्ष तुम्हाला तुमचा विकास झाला पाहिजे. असं शक्यच नाही आहे ना. जर मेंदूवरती कामच केलं नाही तो मेंदूचा विकास होणार नाही. आणि म्हणून शिक्षण घेणं, शिकत राहणं हे मेंदूसाठी खूप गरजेचं असतं. आणि मेंदूचा विकास होणं म्हणजे शरीराचा विकास होणं. मग तो कसा करायचा. शाळेमध्ये तर आपण आपल्या शिक्षकांकडून ऐकलेलं आहे की तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहिलं पाहिजे. पण आपण राहिलोय का. एकदाचं शिक्षण संपलं, डिग्री मिळाली, सर्टिफिकेट मिळालं, बस. आता याच्यानंतर कोण जाईल, कोण अभ्यास करेल, कोण परीक्षा देईल, कोण पास होईल, कोण आणखी डिग्री घेईल, असे असतात. 2-5% लोक या समाजामध्ये असतात असे की स्वतःला शिक्षण घेत असतात, स्वतःच्या बौद्धिक विकासावरती काम करत असतात. परंतु जर तुम्हाला ठीक आहे एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचे किंवा कोर्सला ॲडमिशन नाही घ्यायचे, परंतु घरात सुद्धा किंवा तुमच्या दैनंदिन कामामध्ये सुद्धा तुम्ही रोज वाचन करू शकता. वाचन ही बुद्धीसाठी एक खूप चांगलं काय म्हणतात फ्युएल आहे. ओके, हे तुम्ही रोज काही ना काही वाचला पाहिजे. एक कमीत कमी 10 मिनिटापासून सुरुवात करा, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास काहीतरी वाचलं पाहिजे. वाचनाने तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि वाचनाची जी आवड आहे ही जर तुम्ही आत्तापासून जोपासायला लागली ना
तर तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा नातवांना सांगण्याची गरज नाही आहे की अरे बाबा चल तू पण अभ्यास कर. ज्यावेळेला ते बघतात ना की आई बाबा अभ्यास करताय, वाचन करताय किंवा आजोबा आजी वाचताय, तर त्यांना पण असं वाटतं की अरे मी पण वाचलं पाहिजे. तर हे त्याचे इनडायरेक्ट फायदे आहेत. मग काय वाचायचं? वृत्तपत्र वाचायचं का? मी सांगेल अजिबात वाचू नका. सॉरी, माझे पत्रकार मित्र असतील इथे, मी त्यांना सांगतो वृत्तपत्र नका वाचू, तुम्ही पुस्तकं वाचा. ऑल टाईम बेस्ट सेलर्स पुस्तकं असतात, काही सेल्फ हेल्प बुक्स असतात, आत्मचरित्र असतात, आत्मकथा असतात. हे पुस्तकं वाचा जे बेस्ट सेलर्स ऑल टाईम, जे तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतील. आत्मचरित्र, आत्मकथा याच्यातून तुम्हाला ती व्यक्ती कशी होती, ती अशीची अशी व्यक्ती तुम्हाला समजते. त्या व्यक्तीने काय केलं, अर्थात ज्या व्यक्तीवरती एखादं पुस्तक लिहिलेलं असेल तर निश्चितपणे ती एक यशस्वी व्यक्ती असणार आहे त्यांच्या काळामधली. आणि ती म्हणजे कोणी पण असेल, म्हणजे भगवान गौतम बुद्ध असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, किंवा कुणीही यशस्वी पुरुष जे होऊन गेलेले असेल किंवा महिला होऊन गेले असेल, त्यांचं आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांची जीवनकथा आपल्याला समजते आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलंय याच्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी मिळतं आणि ते आपल्या मेंदूसाठी खूप छान खुराक असतं. वाचनातून ज्ञान वाढतं. ज्ञान मिळाल्यानंतर तुमची विचार करण्याची क्षमता वाढते, तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढतं. म्हणजे तार्किक विचार कसा करायचा याचं एक क्षमता तुमची वाढते. वाचनानंतर जे वाचतो ते लिहिलं पण पाहिजे. जे लिखाणाची सवय सुद्धा तुम्हाला रोज आत्मसात केली पाहिजे. काहीतरी तर लिहा. काय लिहा? सुरुवात तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही दिनचर्या लिहा की आज दिवसभरात मी काय काय केलं याची सवय लावा. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पान का असे ना, पण तुम्ही जे दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्यात त्या सगळ्या लिहून काढा. त्याच्या पलीकडे जर जाऊन तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही तुमचे विचार लिहा. तुम्हाला काय वाटतं, तुमचे थॉट्स. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या डोक्यात काय विचार चालू आहे हेच आपल्याला कळत नाही आणि ते जर शब्दामध्ये मांडण्यासाठी जर सांगितलं तर कदाचित ते शब्दामध्ये पण मांडता येत नाही आणि लिहायला सांगितले तरी ते अडचणीचं होतं की अरे माझे विचार मी शब्दामध्ये कसं मांडू. हे आर्टिक्युलेशन जमत नाही बऱ्याच जणांना. म्हणजे मी ॲज अ डॉक्टर म्हणून माझा पण अनुभव आहे की पेशंट सुद्धा त्यांना एक्झॅक्टली काय होतंय, त्यांना काय कुठे दुखतंय आणि काय आजार आहे किंवा काय व्याधी आहे, काय त्रास होतो हे सुद्धा त्यांना शब्दामध्ये सांगता येत नाही. ते म्हणजे इथे कसं तरी होतंय, तिकडे कसं तरी होतंय, बरं वाटत नाहीये, असं नाहीये तसं. म्हणजे शरीराला जो त्रास होतो हा सुद्धा आपल्याला शब्दांमध्ये मांडता येत नाहीये. ही तर आपली व्यथा आहे. तर आपले विचार हे शब्दांमध्ये मांडण्याची सवय करा. जे जो आपला अनुभव आहे एखाद्या घटनेबद्दल, आता समजा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात, ह्या कार्यक्रमातून तुम्ही काय शिकलात, तुमचे काय विचार होते, तुमचा काय अनुभव होता, तुम्हाला काय आकलन झालं, हे तर लिहू शकता आपण. तर रोज जीवनामध्ये काही ना काही अशा घटना घडतात की त्या घटनांवरती तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात लिखाणाच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला त्याच्यातून काय शिकायला मिळालं हे तर मांडू शकतात. यांनी काय होतं, यांनी तुम्हाला क्लॅरिटी येते, सुस्पष्टता येते, तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येते. तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून हा विचार करताय याची सुद्धा क्लॅरिटी येते. त्याच्यामुळे लिखाण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी पण लिहित नव्हतो, पण मागच्या 4-5-6 वर्षापासून जेव्हापासून थोडासा वेळ मला मिळायला लागला तर मी लिहायला लागलो. आधी मी थोडंसं तुकड्या मोकड्या माझ्या मराठीमध्ये बोली मराठीत तो लिहायचो. आता पण खूप अलंकारिक मी लिहित नाही, परंतु जे मला वाटतं, जे माझे विचार किंवा ज्या भाषेमध्ये मी विचार करतो ती भाषा मी कागदावरती उतरवतो आणि ते त्याच्या लेखाच्या स्वरूपामध्ये मी मांडतो लोकांच्या समोर. आणि लोकांना ते भिडतं. ते का भिडतं की माझ्या विचारात, म्हणजे ज्या शब्दांमध्ये मी विचार करतो ते शब्द कागदावर घेतो आणि ते समोरच्याला पटकन समजतं. याच्यासाठी पण लिहिणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा संभाषण करताना सुद्धा दोन व्यक्ती ज्याला बोलतात तर समोरची व्यक्ती काय बोलते मला कळत नाही, किंवा मी काय म्हणतोय किंवा मला काय म्हणायचं ते समोरच्याला कळत नाही. कारण पूर्णपणे आपण सगळ्या गोष्टी एका वेळेला बोलू शकत नाही. मग ते पत्राच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही ते कम्युनिकेट करू शकता समोरच्या व्यक्तीला. तुम्हाला काय वाटतं एखाद्या व्यक्तीबद्दल, तर हे तुम्ही पत्राच्या स्वरूपामध्ये 2 पानं 3 पानं तुम्ही लिहून जर दिलं तर त्या समोरच्या व्यक्तीला ते व्यवस्थितपणे समजेल की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं आहे, काय वाटतंय. तर हे लिखाणाचे फायदे आहेत. आणि दुसरी एक जर
मेंदूची क्षमता तुम्हाला वाढवायची असेल तर नवीन काहीतरी कौशल्य शिका, काहीतरी स्किल शिका. मग काही पण असेल, मग तुम्ही एखादा इन्स्ट्रुमेंट शिकू शकता, तुम्ही एखादा स्पोर्ट्स शिकू शकता किंवा एखादी कला शिकू शकता, काहीतरी शिका. मग ते महिलांसाठी पाककला असेल की शिवणकला असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल, काहीतरी डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवायचे आहेत, असं काहीतरी एक शिक्षण घ्या. त्याच्यासाठी काही तू सर्टिफिकेटच मिळालं पाहिजे असं काही नाही, परंतु स्वतःच्या मेंदूच्या विकासासाठी म्हणून काहीतरी शिकत राहा. आणि ज्यावेळेला तुम्ही शिकत राहाल ना, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अरे हे इतकं सोपं होतं. मी विनाकारण याच्याबद्दल असं भीती पण असते ना एखाद्या गोष्टीबद्दल, किंवा एखादी गोष्ट आवडत पण नसते. की तबला वाजवायचा आहे फॉर एक्झाम्पल मला, मग ते तबला वाजवणं मला जमणारच नाही असं माझा एक समज असतो. पण जेव्हा मी ती ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करतो, स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी मी शिकत जातो आणि कालांतरानंतर मला असं वाटायला लागतं अरे हे तर इतकं सोपं होतं. मी असा का विचार करत होतो की मला यार जमणार नाही आहे. असं सगळ्याच गोष्टींबद्दल आहे. मग स्पोर्ट्सबद्दल पण आहे, एक स्विमिंगबद्दल पण माझं असं होतं. पण तो आता मी मागच्या वर्षी तो एक स्टँड घेतला की नाही मला स्विमिंग शिकायचं आहे, तर मी शिकलो. म्हणजे खूप असा एक्सपर्ट नाही आहे, परंतु मी स्वतःला असं इथून तिथपर्यंत 10-15 फूट मी पोहू शकतो, स्वतःला वाचू शकतो कुठं पाण्यात पडलो तर. इतकं तर स्किल मी स्वतः शिकलो. तर काही ना काही शिक्षण घेत राहा, मेंदूचा विकास करत राहा, मेंदूसाठी एक खुराक स्वतःसाठी तयार करत राहा. याने दुसरा एक फायदा असा होतो की मेंदूमध्ये जे अविचार चालतात, जे निगेटिव्ह विचार चालतात, ज्या अनावश्यक विचार चालतात ना, हे बंद होतात. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ज्याला तुम्ही वाचन करत असताना त्यावेळेला फक्त तुमचं त्या वाचनामध्ये लक्ष असतं. ज्याला तुम्ही एखादी गोष्ट शिकत असतात, एखादं स्वयंपाक शिकत असतात, तर पूर्ण लक्ष तिथे राहतं. असं काही करत असताना तुमच्या मनामध्ये दुसरे अनावश्यक विचार येत नाही. आणि असे अनावश्यक विचार न आल्यामुळे तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत नाही आणि तुम्हाला कुठली व्याधी लागत नाही. चांगले विचार वाचले, चांगले विचार लिहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे शरीरावरती चांगला होतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही कदाचित आपल्याला कुठल्याही ठिकाणी सांगितली जाणार नाही, कारण हे कोणाला माहीत पण नाही आहे. आणि म्हणून बुद्धीच्या विकासासाठी, मेंदूच्या विकासासाठी आजपासून किमान अर्धा तास, जास्त नाही पण किमान अर्धा तास स्वतःसाठी काढायचा आहे. सुरुवात 10 मिनिटापासून करा आणि जास्तीत जास्त अर्धा तासासाठी द्या. तिसरी जी आपली बाजू आहे जीवनाची, ती आध्यात्मिक बाजू. आपल्या सर्वांमध्ये अध्यात्म, एक मनुष्य म्हणून आपण आध्यात्मिक आहोतच. ओके, आध्यात्मिक आणि धार्मिक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या कालानुसार ह्या एकत्र झाल्या आहेत आणि जे आध्यात्मिक आहे त्यालाच आपण धार्मिक मानायला लागलो. मला धर्माबद्दल बोलायचं नाही, परंतु धर्म वेगळा आहे आणि अध्यात्म वेगळा आहे. तर आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला जर स्वतःचा विकास करायचा असेल आणि स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, जर तुमची क्षमता वाढवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना कुठल्या भाषेत करतोय हे महत्त्वाचं नाही, कुठल्या देवाची करतोय हे महत्त्वाचं नाही, कुठल्या धर्मात राहून करतोय हे सुद्धा महत्त्वाचं नाही, परंतु त्या वैश्विक शक्तीच्या समोर, त्या दैवी शक्तीच्या समोर नतमस्तक होणं, नम्रतेची भावना स्वतःमध्ये उत्पन्न करणं, एक समर्पणाची भावना स्वतःमध्ये उत्पन्न करणं, याच्यासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं असतं. तो देव महत्त्वाचा नाही आहे, देव कुठलाही असो, तुमची ज्या देवावरती श्रद्धा असेल तो देव पण चालेल, देव नसला तरी चालेल, परंतु कुठल्या तरी एक सुपर नॅचरल पॉवर आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, एक वैश्विक शक्ती ज्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे किंवा हे ब्रह्मांड ते चालवतंय, अशी एक शक्ती अस्तित्वात आहे. लोकांना कदाचित हे समजत नव्हतं म्हणून त्याला देवाचं नाव दिलं आपण, परंतु हीच ती शक्ती आहे ज्याला आपण देव म्हणतो. ती हीच शक्ती हे विश्व चालवतंय, हे निसर्ग चालवतंय. इथे शेजारी ही नदी वाहते ना, ही नदी वाजण्यासाठी जी ऊर्जा मिळते ना ती वैश्विक शक्तीतून येते. ही हवा इथून चालते, इथून वाहते, ही हवा सुद्धा चालवण्यासाठी ती वैश्विक शक्ती जबाबदार आहेत किंवा तिथूनच ती ऊर्जा मिळते. आणि तीच ऊर्जा माझं शरीर चालवते. माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी, त्याच्यातली जी ऊर्जा आहे ना, तीच ऊर्जा आहे जी या नदीला
वाहण्यासाठी कारणीभूत आहेत किंवा ह्या हवेला वाहण्यासाठी कारणीभूत आहे. आणि तीच वैश्विक शक्ती माझं शरीर चालवते, माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी चालवते. ह्या विचाराने जर तुम्ही प्रार्थना केली की ह्या वैश्विक शक्तीला मी नमन आहे, माझं नमन आहे, मी याच्यासमोर लीन आहे, मी याच्यासमोर नतमस्तक आहे आणि मला जे पाहिजे ते मी ह्या वैश्विक शक्तीकडून मी मागतोय, म्हणजे एक कृतज्ञतेची भावना सुद्धा तुमच्या मनामध्ये येते, एक विश्वासाची भावना सुद्धा तुमच्या मनामध्ये येते. ह्या सगळ्या भावनिक गोष्टी आहेत. हेच अध्यात्म आहे. ही भावना जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म मिळणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला ती मनशांती सुद्धा मिळणार नाही. कारण एक सुपर नॅचरल काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यासमोर मी नगण्य आहे आणि जे काय मला मिळणार आहे मला तिथूनच मिळणार आहे. ही भावना जर मनामध्ये तुम्ही रुजवली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही, कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही, तुम्ही खूप जास्त विचारांमध्ये पण पडणार नाही. आणि म्हणून तो विश्वास, ती श्रद्धा, ती भावना जशी आपण देवावर ठेवतो तशी स्वतःवर पण ठेवा. कारण त्या वैश्विक शक्तीचा अंश तुमच्यामध्ये आहे. म्हणजे हे ब्रह्मांडातलं जे ब्रह्म आहे ते माझ्यामध्ये पण आहे. आपल्याकडे असं म्हणतात की अहम ब्रह्मास्मी. का म्हणतात? याच्यामुळेच म्हणतात की या विश्वामध्ये जी शक्ती आहे ती माझ्यामध्ये पण आहे. मग मी ती बाहेर जाऊन कशाला शोधली पाहिजे? ती माझ्या आतमध्येच आहे. आणि म्हणून ते अध्यात्म हे आतमध्येच असतं, हे बाहेर शोधण्याची गरज नाही. कदाचित लोकांना त्यावेळेला ते जमलं नसेल किंवा समजलं नसेल किंवा समजण्यासाठी म्हणून त्यांनी धर्माचा आधार घेतला असेल किंवा देवाचा आधार घेतला असेल. मला त्याच्यामध्ये जायचं नाही, आजचा आपला तो विषय नाही आहे. परंतु अध्यात्म काय आहे हे समजण्यासाठी मला तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा फोड करून सांगावे लागले. तर प्रार्थना करणं आणि मेडिटेशन करणं, ध्यानधारणा करणं. मग ध्यानधारणा करताना तुम्ही एखादं मंत्राचा उच्चार केलाच पाहिजे का? गरजेचं नाही. किंवा कुठल्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे ते पण महत्त्वाचं नाही. की ओम नमः शिवायच म्हटलं पाहिजे की जय जय श्रीराम म्हटलं पाहिजे हे अजिबात महत्त्वाचं नाही. तुम्ही अगदी मौन राहून सुद्धा तुम्ही ध्यानधारणा करू शकता. ध्यानधारणा म्हणजे काय? स्वतःसोबत राहणे किंवा विचारांची जी काही घालमेल चाललेली असते आपल्या मनामध्ये, विचार शून्य होणे, हे म्हणजे ध्यान. मग ध्यान डोळे बंद करूनच केलं पाहिजे का? मांडी घालून बसूनच केलं पाहिजे का? अजिबात गरजेचं नाही. तुम्ही खुर्चीवर बसून, सोफ्यावर बसून, पलंगावर बसून पण करू शकता. तुम्ही उभे राहून पण करू शकता. डोळे बंद करायला पाहिजे का? नाही. हां, सुरुवातीला तुम्हाला डोळे उघडे ठेवले तर इकडचं तिकडचं डिस्ट्रॅक्शन येऊ शकतं, तुमचं मन विचलित होऊ शकतं, म्हणून ते सुरुवातीला डोळे बंद करायचे असतात. आणि डोळे बंद करून एका विषयावरती एका ठिकाणी तुमचं मन घेऊन यायचे, तुमचे विचार एका ठिकाणी घेऊन यायचे, तुमचं ध्यान एका ठिकाणी. त्यातला सगळ्यात सोपा मार्ग श्वासावरती लक्ष केंद्रित करणे आणि सातत्याने श्वासावरती लक्ष केंद्रित करणे, जेणेकरून तुमच्या मेंदूमधले इतर विचार बंद होतील. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये एका क्षणाला एकच विचार असतो. एका क्षणाला एकच विचार असतो. आता तुम्ही म्हणाल की नाही माझ्या मनामध्ये खूप विचार येतात, असं होत नाही. ते विचार बदलण्याची फ्रिक्वेन्सी वाढू शकते. फटफट 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 एक विचार दुसरा, दुसऱ्याहून तिसरा, दुसऱ्याहून चौथा, असे विचार बदलत राहू शकतात. आणि म्हणून तुम्हाला कदाचित असं वाटतं की एकाच वेळेला माझ्या मनामध्ये खूप विचार येतात. असं कधीच होत नाही. मेंदूमध्ये एका वेळेला एका क्षणाला एकच विचार असतो. आणि म्हणून तुम्ही जर तुमचं ध्यान एका गोष्टीवरती जर आणलं, एका ठिकाणी जर आणलं, तर बाकीचे विचार आपोआप बंद पडतात. मग ते श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा तुम्ही एखादा मंत्रोच्चार करा, त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. असं कुठल्याही प्रकारे तुम्ही ध्यान ठेवू शकता. आणि असं काही गरजेचं नाही तुम्ही घरामध्ये बसून किंवा अंधारी कोठडीमध्ये त्या स्वतःला बंद करून, तुम्ही अगदी बाहेर निसर्गामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. अगदी समुद्र किनारी किंवा अगदी नदी किनारी बसून सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. निसर्गामध्ये तुम्ही झाडं, पानं किंवा हे पक्षी उडताना, फुलपाखरू किंवा फुलं, असं कुठंतरी एकाग्रतेने तुमचं मन एका ठिकाणी अडकवा आणि सातत्याने त्याच ठिकाणी ठेवा. ही ध्यानधारणा. घरच्या घरी प्रयोग करायचा असेल तर 10 मेणबत्त्या घ्या, 10 मेणबत्त्या पेटवा आणि एकाच सेंटरच्या मेणबत्तीवरती लक्ष केंद्रित करा.
परत दुसरी दिसेल शेजारची, परत स्वतःला सेंटरला घेऊन या, परत समोरची दिसेल, परत स्वतःला सेंटरला घेऊन या. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला सवय करू शकता. एकाच ठिकाणी तुमचं मन, तुमचे विचार आणि तुमचं ध्यान एका ठिकाणी एकाग्र ठेवण्याची प्रॅक्टिस तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. मी स्वतः विपश्यना करतो. विपश्यनामध्ये ह्या गोष्टींची मला सवय झालेली आहे आणि म्हणून मी अगदी घराच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये बसून सुद्धा मी ध्यान लावू शकतो. अगदी एखादा पक्षी आहे झाडावरती फांदीवरती बसलेला आहे, कंटिन्युअसली त्याला ऑब्झर्व करायचं, त्याच्या हालचाली, तो कसा उडतो, त्याचा कलर, तर पंख कसा हलवतो. तर हे सगळं जर करत असताना ना माझ्या डोक्यातले इतर विचार सगळे बंद पडून जातात. मला आजूबाजूचे आवाज सुद्धा ऐकायला येत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण एक ध्यानधारणा स्वतःसाठी करू शकतो. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं मिळत असताना एक कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. हे अध्यात्म कृतज्ञतेच्या भावनेच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. जे मला मिळालेलं आहे, जे माझ्याकडे आहे, जे मी आहे, याच्याबद्दल मी कृतज्ञ असायला हवं. जर ती कृतज्ञतेची भावना नसेल तर तुम्ही अध्यात्मी नाही. कारण सगळ्यात आधी जर तुम्हाला हे शरीर मिळालेलं आहे, विना मूल्य मिळालेलं आहे, विना कष्ट मिळालेलं आहे आणि हे सगळं इतकं परफेक्ट शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, याच्याबद्दल तरी कमीत कमी तुम्ही कृतज्ञ असायला पाहिजे की मला हे शरीर मिळालंय जेणेकरून मी, ज्याच्या माध्यमातून मी ह्या जगामध्ये जगतो आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मिळत आहे, मला ही सगळी लोक मिळालेली आहेत आणि मला याचा आनंद घेता येतो. याच्यासाठी मी त्या ईश्वराचा, त्या परमेश्वराचा, त्या वैश्विक शक्तीचा मी आभारी आहे. आणि हे जे काही मला भौतिक स्वरूपामध्ये मिळालेलं आहे, माझी घरातली मंडळी असेल, माझे नातेवाईक असेल, मित्रमंडळी आहे, माझं काम आहे, मला जे ज्ञान मिळालेलं आहे, की मी स्वतःला जे माझं स्किल डेव्हलप केलेलं आहे, याच्याबद्दल मला कृतज्ञ असायला पाहिजे. आणि ह्या भावनेतून ज्यावेळेला तुम्ही जीवन जगाल त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही, कुठल्याही प्रकारचा तणाव येणार नाही, तुमचं मन दुसरीकडे भरकटणार नाही. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं अनुभवायला मिळतं किंवा आपण अशा पद्धतीने विचार करतो, यार हे करायचं राहून गेलं, ते राहून गेलं, मला हे नाही मिळालं, माझ्याकडे हेच नाही आहे, माझ्याकडे तेच नाही आहे, शेजारच्याकडे तर 4 व्हीलर आहे, मी तर 2 व्हीलरच आहे, शेजारचा फ्लॅट 3 BHK, माझं तर 2 BHK आहे, मला हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. असे हे जे लाईफमध्ये रिग्रेट्स असतात ना, हे रिग्रेट्स बंद करायचे असेल तर कृतज्ञतेच्या भावनेतून ऑपरेट करा. बघा, हे सगळे जे निरर्थक आणि निगेटिव्ह आणि नकारात्मक जे विचार आहे हे सगळे नाहीसे होतील. आणि हे सातत्याने करत राहिल्यानंतर ते तुमचं मनावरती, तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत जातो आणि हळूहळू 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 तुम्ही याच्यातून बाहेर पडत जाता. तर ही अध्यात्माची बाजू जी आहे ना, ही तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी, एकाग्र ठेवण्यासाठी, एका ठिकाणी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर याच्यावरती प्रभुत्व मिळवलं आणि ह्या जर तुम्ही गोष्टी मास्टरी केल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठलीच व्याधी होणार नाही. तुम्ही बघा ना, जी मंडळी अध्यात्मामध्ये आहेत, आपल्याकडे बरेचसे संप्रदाय आहेत जे कायम लीन असतात, साधू संत आहेत. कधी बघितलं साधू संत एखाद्या आजाराने गेले? कधीच नाही होत. कारण हे सगळे जे आजार आपण लावून घेतलेले आहेत ना, हे सगळे आपल्या विचारांमधून, आपल्या भावनांमधून, आपल्या कृतींमधून आपण स्वतःला जडून घेतलेले आहेत. तुमचं BP असेल, तुमचे शुगर आहे, तुमचं थायरॉइड आहे, तुमचं स्थूलता आहे, तुमचं ठिसूळपणा आहे, जो आजार तुम्ही सांगा तो सगळा ह्या विचारांमधून उत्पन्न झालेला आहे. आणि म्हणून याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं, अनुभवणं, शिकणं आणि ते कृतीमध्ये उतरवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटची जी आपल्या जीवनाची जी बाजू आहे ती म्हणजे सामाजिक, म्हणजे सोशल किंवा इमोशनल. ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या घरामध्ये आपण राहतो, आपल्या आजूबाजूला मंडळी लोकच आहेत, आपण लोकांमध्ये राहतो ना. हे समाज खूप महत्वाचं आहे, आपलं कुटुंब खूप महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला एक एक्सरसाइज दिली तर चालेल? हॅलो, हे व्याख्यान संपल्यानंतर रात्री झोपायच्या आधी तुमच्या जीवनातल्या कुठल्याही व्यक्तीबद्दल
तुमच्या मनामध्ये जर काही क्लेश असेल, द्वेष असेल, नाराजी असेल किंवा अपूर्णता असेल, त्या व्यक्तीला फोन करा किंवा त्या व्यक्तीला भेटा, त्यांना माफ करा, त्याची माफी मागा आणि तुम्ही जे मनामध्ये त्यांच्याबद्दल धरून ठेवलेलं आहे ना, ते त्यांना सांगा आणि ते आजच्या सोडून द्या. जमेल? अवघड आहे ना? हे जे धरून ठेवलेलं असतं ना, हा ट्रॅप असतो. आणि हे सगळ्या ज्या व्याधी तुम्हाला जडलेल्या आहेत ना, हे सगळं धरून ठेवल्यामुळे झालेले आहेत. लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीबद्दल धरून ठेवलेले आहेत, एखाद्या घटनेबद्दल धरून ठेवलेले आहेत, एखाद्या परिस्थितीबद्दल धरून ठेवलेले आहेत, एखाद्या प्रसंगाबद्दल धरून ठेवलेले आहेत. जीवनात कधीतरी काहीतरी घडलंय ज्याच्यामुळे तुम्ही नाराज झाले, तुमच्या मनामध्ये काहीतरी एक मिसअंडरस्टँडिंग निर्माण झाली किंवा तुम्ही असं काहीतरी मत बनवलं त्या व्यक्तीबद्दल आणि तुम्ही त्याच्याबद्दल नाराज झालात आणि ती नाराजी तुम्ही अजूनही धरून ठेवलेली आहे आणि तुमच्यासाठी ती व्यक्ती तशीच आहे. मग ती व्यक्ती कोणी पण असेल, अगदी तुमचे आईवडील असेल, सासू सासरे असतील, तुमची मुलं असतील, मित्र असेल, एखादा तुमच्या बिझनेसचा जुना पार्टनर असेल ज्याने तुम्हाला फसवलेलं आहे किंवा सासू काहीतरी बोलून गेलेली असेल किंवा सुनेने काहीतरी केलेलं असेल किंवा मित्र काहीतरी वाद झालेला असेल मित्रासोबत आणि त्याचा राग आलेला आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत त्याचं तोंडच नाही बघितलं, त्याच्याशी बोललेच नाही आणि मनामध्ये तो राग धरून ठेवलेला आहे, काहीतरी धरून ठेवलेलं आहे. आणि जे धरून ठेवलेलं आहे ना, ते तुम्हाला आतून पोखरत आहे आणि ते तुमच्या शरीराला व्याधी लावत आहे. ज्या दिवशी, ज्या क्षणी तुम्ही हे धरून ठेवलेली गोष्ट सोडाल, त्या दिवशी तुम्ही स्वातंत्र्य अनुभवाल. यू विल एक्सपिरियन्स फ्रीडम, यू विल एक्सपिरियन्स पॉवर. काही असो, समोरची जरी चूक असेल ना तरी त्याला जाऊन माफ करा. का? कारण जीवन कोणाला जगायचंय? मला जगायचंय. फ्रीडम कोणाला पाहिजे? मला पाहिजे. पॉवर कोणाला पाहिजे? मला पाहिजे. अभिव्यक्ती कोणाला पाहिजे? मला पाहिजे. आणि मला जर सुखी राहायचं असेल, मला आनंदी राहायचं असेल, मला स्वतंत्र राहायचं असेल आणि मला पॉवरफुली जगायचं असेल तर मी स्वतःला मुक्त केलं पाहिजे. कशातून? जे मी धरून ठेवलेलं आहे. आपल्याला वाटतं मी धरून ठेवलेलं आहे, ऍक्च्युली त्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं असतं. आणि जे काही बांधून ठेवलेलं ना, ते आज सोडून द्या. ही जरी आज एक गोष्ट तुम्ही आज केली नाही, ह्या व्याख्यानातून तुम्ही एक गोष्ट जर आज केली, मी गॅरंटेडली सांगतो, तुम्ही काही दिवसानंतर माझ्याकडे याल आणि तुम्ही मला सांगाल की सर खरंच तुम्ही जो मंत्र दिला ना, तो मूल मंत्र तो याच्यातच आहे. आणि तुम्ही कोणाबद्दलच काही ठेवू नका. अगदी तुमचा ओळखीचा असेल, अनोळखी असेल, अगदी एखादा राजकारणीच पण असेल, कुणी पण असो, कोणाबद्दलच काही धरून ठेवू नका. कारण ती स्वतंत्र व्यक्ती आहे, ती वेगळी आहे. तुम्ही त्याला कंट्रोल नाही करू शकत. अगदी तुमचा मुलगा जरी असला ना, आपला त्याच्यावरती कंट्रोलच नसतो. आपला दुसऱ्या व्यक्तीवरती कुठल्याच प्रकारे कंट्रोल असतो. त्या व्यक्तीने काय विचार केला पाहिजे, त्या व्यक्तीने काय कृती केली पाहिजे, त्यांनी कसं वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचा आपल्याकडे बिलकुल म्हणजे बिलकुल कंट्रोल नसतो. तरी सुद्धा संपूर्ण आयुष्य दुसऱ्याला नियंत्रण करण्यामध्ये आपण घालवतो आणि ते नियंत्रण येत नाही म्हणून आपण स्वतःला त्रास करून घेतो. ती व्यक्ती ते जे काय करायचं तिला ती करून निघून पण जाते. ती काहीतरी बोलते, ती काहीतरी सांगते, काहीतरी करून जाते आणि ती फ्री असते. तिला माहित पण नाही की त्यांनी बोललेलं तुम्हाला लागलेलं आहे. पण लागलेलं तुम्हाला असतं, धरून तुम्ही ठेवलेलं असतं. आणि रोज मरतं कोण? तुम्ही. ती व्यक्ती फ्री असते. तर आज स्वतःला फ्री करून घ्यायचंय, स्वतःला मुक्त करून घ्यायचंय की ती बोलली असेल तर बोलली असेल, ठीक आहे, त्यावेळची परिस्थिती तिला ते योग्य वाटलं असेल तर ती बोलली असेल. कारण समोरच्या व्यक्तीने जर काही केलं, काही बोलली,
किंवा एखादी कृती केली किंवा एखादी घटना घडली, त्याच्या दृष्टीने सुद्धा ते बरोबरच असतं ना, म्हणून तर ती व्यक्ती तसं करते. तुमच्या दृष्टीने जे बरोबर असतं तेच तुम्ही करतात. त्याच्यामुळे ती व्यक्ती पण बरोबर आहे तिच्या ठिकाणी, मी पण बरोबर आहे माझ्या ठिकाणी. मला हे समजून घ्यावं लागेल की फक्त मी एकटाच बरोबर आहे असं नाही, किंवा माझंच म्हणणं बरोबर आहे असं नाही, मीच खरा आहे बरोबर नाही, मीच योग्य आहे हे बरोबर नाही. कारण ती समोरची व्यक्ती पण तितकीच खरी आहे, तितकीच योग्य आहे, तितकीच चांगली आहे. फक्त आपल्या मनामध्ये ती भावना पाहिजे की ती व्यक्तीने त्यांनी जे काही केलं असेल त्याने त्याच्या दृष्टिकोनातून केलं असेल. मी कशाला त्याचा त्रास करून घेऊ, मी कशाला त्या गोष्टी धरून ठेवू, आणि म्हणून ते सोडून द्यायचं असतं. आणि याच्यानंतर सुद्धा जर काही घडलं, कुणी काही बोललं तुम्हाला, अगदी अपमान जरी केला, एखादी शिवी जरी दिली ना, ती शिवी दिली ना, देऊन झाली, गेली, संपली, इट्स गॉन. ते धरून नाही ठेवायचं. हा ठीक आहे, त्याला उत्तर द्यायचं असेल ना, तुम्ही कृतीतून उत्तर द्या ना. त्याला समजून सांगा की बाबा तू असं केलंय, हे मला योग्य नाहीये, आणि त्याला सांगा की मी तुला माफ केलंय. ह्या माफीमध्ये खूप ताकद असते मित्रांनो. आपल्या देशामध्ये पण एक खूप मोठी घटना घडली होती, म्हणजे ते 1991 मध्ये राजीव गांधींची जी हत्या झाली होती, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली होती, आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर ते दोघंही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ने जाऊन त्या व्यक्तीला माफ केला. शिक्षा माफ होईल माहीत नाही, परंतु मी माफ केलं. का? कारण मला माझ्या मनामध्ये ठेवायचं नाही की ही व्यक्ती माझ्या वडिलांची मारेकरी आहे, आणि म्हणून ते फ्री झाले. तर ही कला असते, हे शिक्षण असते, हे आपल्यापर्यंत येत नाहीत, आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण हे करत नाही. असं नाही की आपण चुकतो, परंतु ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही त्या आपण करूच शकत नाही. तर आज ही जर गोष्ट आपल्याला कळालेली आहे की माफीमध्ये इतकी ताकद असते, तर आजपासून माफ करायला शिका. संबंध जोडा, जी तुटलेली नाती आहेत ती परत जोडा, आणि जी नाती नाही आहेत तुमच्या जीवनामध्ये ती आणखी जोडा. जीवन जगण्यासाठी माणसंच लागतात, आणि व्यवसाय करण्यासाठी पण माणसं लागतात, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी माणसं लागतात. त्यामुळे माणसांचा समुदाय जोडा, बिल्ड रिलेशनशिप. हे तुमच्या सामाजिक ह्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. ह्या समाजामध्ये तुम्ही राहतात, त्या समाजाला काहीतरी देणं लागतं असं आपण सहजपणे म्हणून जातो. का देणं लागतं? तुम्ही ज्या घरामध्ये राहता, त्या फ्लॅटमध्ये, समजा भाड्याचं घर आहे, तुम्ही भाडं देता की नाही? देता की नाही? हां, मग त्या भाड्याचा जो उपयोग, त्या घराचा उपयोग करून घेताय, तर त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी देता, बरोबर आहे? एखादी वस्तू विकत घेतात, त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी देता. जर तुम्हाला हे सगळं निसर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर फ्रीमध्ये मिळतंय, तर त्याच्या बदल्यात काहीतरी तर दिलंच पाहिजे, आणि म्हणून ते समाजाला द्यायचं असतं. मग काही पण द्या, तुम्ही समाजाला वेळ द्या, तुम्ही श्रम द्या, ओके, तुम्ही अन्नदान द्या, द्रवदान द्या, पण दान, आपल्याकडे खूप महत्त्व आहे दानाला. आणि दानाचं महत्त्व याच्यासाठी आहे की ते दातृत्व तुम्ही तुमच्यामध्ये रुजवू शकला पाहिजे, किंवा ते वाढू शकला पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. आणि दिल्याने येण्याचा मार्ग मोकळा होतो, दिल्याने येण्याचा मार्ग मोकळा होतो. कारण हा व्यवहाराचाही नियम आहे की जोपर्यंत तुम्ही काही देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. असं होत नाही की एकदाच दिलं आणि परत परत मिळत राहावं. माझा हे मोबाईल आहे, मला मोबाईल पाहिजे, तर मी काहीतरी रक्कम दिली त्यांना, ती रक्कम मी 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष तो मोबाईल वापरला, आणि मला पुन्हा एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मग मी असं नाही म्हणू शकत की अरे मी त्यावेळेला पैसे दिलेले, तर मग तू आता मला परत मोबाईल दे. मला जर परत मोबाईल पाहिजे असेल तर मला परत द्यावा लागेल. तर ते दुसरा मोबाईल येण्यासाठी मला पुन्हा द्यावा लागेल. तर ही एक सायकल आहे. जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत येण्याचा मार्ग ओपन नाही होत. मग काही पण द्या. सगळ्यात सोपं काय? प्रेम द्या. त्याला पैसे लागतात का? वेळ लागतो का? नाही लागत. तुम्ही प्रेम द्या, तुम्हाला प्रेम मिळेल. नाही दिलं तर अजिबात नाही मिळणार. तुम्ही समोरच्याला मानपान द्या, सन्मान द्या, रिस्पेक्ट द्या. जर तुम्हाला रिस्पेक्ट हवा असेल तर, प्रेम हवा असेल तर तुम्हाला प्रेम द्यावं लागेल.
तुम्हाला समोरच्याने तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हालाही विश्वास ठेवला पाहिजे. आधी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल. सो इट हॅज टू बी गिवन फर्स्ट. देणं आधी आणि येणं नंतर असतं. आणि जे आधी येतं त्याच्या बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे, आणि ते दिल्यानंतर पुन्हा ती सायकल रिपीट होते. जर द्यायचं बंद केलं तर येण्याचा मार्ग बंद होतो, ती सायकल स्टॉप होऊन जाते. तर काही पण द्या, सेवा द्या, कुठल्याही प्रकारची सेवा. अगदी घराशेजारी एखादं मंदिर असेल ना, त्या मंदिरात जाऊन सेवा द्या. एखादा आश्रम असेल त्या आश्रमामध्ये सेवा द्या. एखादी संघटना असेल, मंडळ असेल, तिथं व्हॉटेवर जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुम्हाला भावतं, ज्याने तुम्हाला आनंद मिळतो, ज्याने तुम्हाला समाधान मिळतं, ज्याने तुम्हाला बरं वाटतं, असं कुठलीही गोष्ट तुम्ही देऊ शकता. श्रमाच्या स्वरूपात देऊ शकता, द्रव्याच्या स्वरूपात देऊ शकता, अन्नाच्या स्वरूपात देऊ शकता, अगदी वेळेच्या स्वरूपात सुद्धा देऊ शकता. किंवा जे ज्ञान तुमच्याकडे आहे, हे प्रशांत परदेशी इथे बसलेले आहेत, हे अनेक वर्षांपासून इथे त्यांचं योगदान देत असतात. आत्ता पण ह्या सिंहस्थामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. हे दातृत्व इथून येतं. असं हे न मागता देतात, आणि हे न मागता देतात म्हणून त्यांना अनेक वर्षांपासून मिळत असतं. त्यांनी आता खूप मोठा प्रोजेक्ट त्यांनी मला सांगितला, काही न करता त्यांना तो प्रोजेक्ट मिळाला. का? इतक्या वर्षापासून ते देत आलेत. हे मला माहिती आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. इथे बसलेले अनेक तसे असू शकतात की जे सतत देत असतात आणि दिल्याने खूप मिळतं. हा माझा पण अनुभव आहे. मी समोरच्याला मानपान दिला तर मला पण खूप मानपान मिळतो. तर हे देण्याची भावना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे बाहेरच्या समाजातून, आजूबाजूच्या जगातून तुमच्यापर्यंत गोष्टी पोचतात, ते येण्याचे मार्ग बंद करा. त्याच्यातले 2-3 मार्ग मी सांगतो. पहिला मार्ग म्हणजे टीव्ही. शेवटचे 5 मिनिट. पहिला मार्ग टीव्ही. त्या टीव्हीतून अनावश्यक इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत असतात, तुमच्या विचारामध्ये येत असतात, तुमच्या डोळ्यासमोर ते घडत असतात. नको नको त्या गोष्टी असतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही. 23 फेब्रुवारी 2014 पासून मी टीव्ही बंद केलंय. मी वर्तमानपत्र वाचणं बंद केलंय. मी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ देत नाही. टीव्ही घरामध्ये लावलेला आहे, बघत नाही. कधी मला वाटलं एखादी क्रिकेटची मॅच मी बघितली किंवा एखादा महत्त्वाचा विषय आहे, फायनल असेल किंवा IPLची एखादी मॅच मला वेळ असेल तर मी जस्ट बघतो. परंतु आवर्जून त्या टीव्ही समोर बसलो पाहिजे 2 तास, असं कधी होत नाही. किंवा तो पेपर सुद्धा मी कधी वाचत नाही. मला पाहिजे असेल तर मोबाईलमध्ये एखादा PDF मी बघतो, किंवा माझी बातमी आली असेल तर त्या दिवशी मी पेपर उघडून बघतो, त्याची कात्रणं करतो आणि माझ्या फाईलमध्ये लावतो. परंतु ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणाऱ्या 80 ते 90% बातम्या किंवा गोष्टी ह्या नकारार्थी असतात, नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात. सगळ्या न्यूज तुम्ही बघा ना. जे पत्रकार मित्र असतील त्यांची मी माफी मागतो, पण त्यांच्या भाषेमध्ये असं म्हणतात की गुड न्यूज इज अ बॅड न्यूज अँड बॅड न्यूज इज अ गुड न्यूज. तर जे काही वाईट घडत असताना तर त्यांच्यासाठी ते चांगलं असतं, पण ते वाईटाचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. त्या बातम्या, युद्ध कुठं सुरू आहे, इथून हजारो किलोमीटर युद्ध सुरू आहे, त्याचा आपण कशाला परिणाम करून घ्यायचा. एखादी घटना आपल्या दुसऱ्या गावामध्ये घडलेली आहे तर त्याचा माझ्यावरती काही परिणाम होणार आहे का? हा ठीक आहे, युद्ध चालू आहे, मला माहिती आहे माझ्या जीवनावरती त्याचा परिणाम होणार आहे. काय होणार आहे? 4 रुपये महाग डिझेल मला विकत घ्यावं लागणार आहे, किंवा मला गॅस 200 रुपये जास्त देऊन मला घ्यावं लागणार आहे. त्याची तरतूद मी करून ठेवेल. पण त्याचा विचार कशाला करेल की भविष्यात काय होणार आहे, वर्तमानात काय करायचं आहे आणि भविष्यासाठी काय तरतूद करून ठेवायची, एवढं माझ्या हातात आहे, तेवढंच मी करणार आहे. हे सगळे जे, आणि विशेष म्हणजे महिला वर्गाला मला सांगायचं आहे, हे सगळे जे TV सिरियल्स आहेत ना, हे सगळे त्यांचे पैसे कमवण्याचे धंदे आहेत. तुम्ही विनाकारण त्याच्यामध्ये अडकू नका. आणि तो कलह त्या टीव्हीतून बाहेर येतो आणि तो घरामध्ये घडतो. घडतोच असं नाही, पण घडण्याची शक्यता वाढते. ते बिलकुल बंद करून टाका. आजपासून हा टीव्ही बघा, पण टीव्हीला शर्त लावा, वेळ लावा. रोज 1 तास. म्हणजे काय बघायचं असेल तर ते 1 तासात बघा, टीव्ही बंद करून टाका. तुमच्या मुलांना पण तुम्हाला रागवण्याची गरज नाही, कारण तुम्ही टीव्ही समोर बसता आणि तुम्ही म्हणता ए जा रे तिकडे जाऊन अभ्यास कर. कसे ऐकतील ते? तुम्ही बसल्यानंतर ते मुलं पण तुमच्या बाजूलाच बसणार आहे. त्याच्यामुळे तो टीव्ही, ते वर्तमानपत्र आणि हे सगळ्या गोष्टी, इवन तुमचा मोबाईल, ते सगळे रील्स आणि ते काय इन्स्टा आणि फेसबुक आणि इतकं सगळं येतं, सोशल मीडिया, व्हॉट्सअप मीडिया, इतकं डोकं खराब करतं. हे सगळे जे आत्ताचे जे
म्हणजे विशेष करून मागच्या 5-6 वर्षापासून हे स्ट्रेस लेवल जी वाढलेली आहे ना, ही याच्यामुळेच आहे. आणि आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून पण बघतो की खूप कमी वयामध्ये हार्ट अटॅक्स येतात, खूप कमी वयामध्ये BP होत आहे, खूप कमी वयामध्ये शुगर वाढते, आजार घडतात. हे त्याच्याचमुळे. हे स्क्रीन टायमर लावा, ते मोबाईल बंद करून टाका. अर्धा तास 1 तास सफिशियंट आहे. ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्या बघा आणि मोबाईल बंद करून टाका. तर हे सगळं जे करायचं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही कराल, तुमच्या मनावरचा, तुमच्या मेंदूवरचा, तुमच्या भावनांवरचा जो ताण आहे तो सगळा कमी होईल. आणि तुम्ही अनुभवाल की खरोखर एक निरोगी जीवन तुम्हाला जगण्यासाठीचा मार्ग मोकळा होतो. पण याच्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हालाच करायच्या आहेत, ज्या मी आत्ता सांगितल्या आहेत त्या. म्हणजे जे अन्नाबद्दल सांगितलं, व्यायामाबद्दल सांगितलंय किंवा ह्या ज्या गोष्टी माफ करण्याचं, हे सगळं तुम्हालाच करायचं आहे. तुमच्या वतीने दुसरं कुणीही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल की हे मीच करणार आहे आणि माझ्यामुळेच ते होणार आहे. दुसरी गोष्ट, ती एकदा केल्याने होणार नाही, ती सातत्याने केली पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. अनेक वर्ष तुम्हाला ह्या गोष्टींची सवय करावी लागेल, तेव्हा तुमच्या मनावरती आणि तुमच्या शरीरावरतीचा जो काही झालेला होणारा परिणाम आहे तो कमी होईल. आणि तिसरी गोष्ट, हे फक्त ज्ञान म्हणून इथून घेऊन जाऊ नका. जर याच्यावरती कृती नाही केली तर हे ज्ञान काहीच कामाचं नाही आहे. हे सगळं तुमच्या डोक्यामधला कचरा राहील. त्यामुळे आत्ता जे काही तुम्ही ऐकलंय, जे काही मी तुम्हाला सांगितलंय, जे काही तुम्ही ठरवलंय, जे काही तुम्हाला पटलंय, हे सगळं जाऊन आत्तापासून हे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला, आचरणात आणायला सुरुवात करा. बघा तुमची लाईफ कशी होते. नाही झाली तर मला विचारा. मला तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. मला माहिती आहे मी जास्त वेळ घेतलाय तुमचा, परंतु हे सांगणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली हे मी 1.5 ते 2 तास लेक्चर चालतं माझं, मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की तुम्ही शांतपणे ऐकलेलं असेल, तुमच्या जीवनासोबत ह्या सगळ्या गोष्टी रिलेट केलेल्या असतील आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पटल्या असतील. ज्या नसतील पटल्या त्या पण पटवून घ्या. कारण हे जे काही सांगितलंय हे मी अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे, मी माझ्या अनुभवातून नाही सांगितलेलं. याचं मी शिक्षण घेतलेलं आहे, याचं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ह्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही घ्या, आचरणात आणा, लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा आणि एक खरोखर निरोगी निरामयी जीवन जगण्यासाठीचा आजचा हा प्रवास सुरू करा. तुम्ही मला इथं शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पुनश्च एकदा वसंत व्याख्यानमाला आयोजक या सर्वांनी मला इथे येण्याची आणि तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे.